नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. स्वागत करतोय पुन्हा एकदा मी सागर जगताप सर आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल जसं सुरू झालं 2017 पासून, जी काही होणारी शिक्षक भरती आहे ती याच माध्यमातून सुरू झाली. आश्रमशाळाशी रिलेटेड एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट, एक शासनाचं परिपत्रक जारी केलेलं आहे की ज्या माध्यमातून जेवढ्या काही राज्यभरातल्या सर्वच्या सर्व आश्रमशाळा आहेत त्यांची संपूर्णतः माहिती ही या पवित्र पोर्टलवरती भरण्यास अधिसूचना करण्यात आलेल्या आहेत. ती माहिती कशा स्वरूपात भरायची आहे आणि ही प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू असणार आहे त्या संदर्भातचा एक जुना GR आहे, त्याचाच आधार घेत प्रशासनाने ही एक परिपत्रकाद्वारे माहिती उपलब्ध केलेली आहे. जाणून घेऊयात संपूर्ण ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राइब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे अशा संपूर्ण भरती प्रक्रियेशी रिलेटेड असणाऱ्या संपूर्ण विद्यार्थी मित्रांपर्यंत. आणि जर जाता जाता माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. शिक्षक भरतीशी विषय आहे, आपल्याला माहिती आहे नुकतंच आपण या TET ला सामोरं जाणार आहोत 21 जूनला. याच्याच परिपूर्ण तयारीसाठी घेऊन आलेलो अत्यंत दर्जेदार अशी बॅच, मार्गदर्शक खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर. परिपूर्ण अशी तयारी, अगदी हमखास पात्रता धारण करण्याची असणारी ही गॅरंटी आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. सेवेत असणाऱ्या रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी खास गुरुवर्य 1.0 बॅचचं देखील आयोजन केलेलं आहे. बॅचचे संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहेत. आणखीन एक आनंदाची बातमी, ज्यावेळेस तुम्ही ही बॅच परचेस कराल, शिंदे सरांचं TET वरचं अत्यंत दर्जेदार असं पुस्तक TET महाग्रंथ हे अगदी मोफत मिळणार आहे. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती बॅचचे संपूर्ण डिटेल्स जाणून घ्यायचे आहेत किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप लिंक दिलेली आहे, द विनर स्टडी ॲप. हे ॲप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि या वर्षीचं तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा. बघूयात आलेली महत्त्वपूर्ण अशी अपडेट, जी तुम्हाला एक आनंदाचीच बातमी घेऊन आलेला आहे असं म्हणता येईल. ज्यामध्ये काय काय निष्पन्न केलेल्या आहेत बाबी बघा. महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय बघा 28/4/2026 म्हणजेच कालच्या तारखेचं हे परिपत्रक जारी केलेलं आहे. प्रति प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण सर्व. आता विषय खूपच महत्त्वपूर्ण आहे. पवित्र पोर्टल, ज्याला आपण पवित्र प्रणाली असं म्हणतो, टू ऑल टीचर रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन आश्रमशाळांमधील शिक्षक निवडी संदर्भाबाबतचं हे परिपत्रक आहे. त्याचा आधार घेतलेला आहे एक शासन निर्णय आहे दिनांक 3 डिसेंबर 2025. तोही याच्यासोबत जोडलाय, तोही बघून घेऊयात काय आहे. विषयांकित प्रकरणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या धर्तीवरती विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन विजाभज आश्रमशाळेमधील शिक्षक निवडीसाठी पवित्र पोर्टल ही संगणक प्रणाली अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व प्रादेशिक उपसंचालक, सहाय्यक संचालक व आश्रमशाळा लॉग इन, ज्याला आपण युजर नेम पासवर्ड ज्याला लॉग इन ID म्हणतो, ते उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने, म्हणजे तो उपलब्ध करायचा आहे त्यासाठी माहिती मागवण्यात आलेली आहे. सोबत प्रपत्र अ व ब माहिती तात्काळ संचालनालयात सादर करण्यास सांगितले, म्हणजे त्यांना पूर्णतः ही प्रक्रिया चालू होईल. सोनाली मुळे संचालक इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत जारी केलेलं हे परिपत्रक. माहितीचं स्वरूप काय आहे, प्रपत्र विभागाचं, कोणत्या विभागामधली ती शाळा आहे ते, त्या जिल्ह्याचं नाव, संस्थेचं नाव, आश्रमशाळेचं नाव, UDIS क्रमांक किती आहे, त्या संस्थेचं अध्यक्षाचं नाव किंवा त्यांचा भ्रमणध्वनी, सचिव यांचे नाव व भ्रमणध्वनी आणि मुख्याध्यापक याचं नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक, अशा पद्धतीने ही माहिती भरावयाची आहे. अशा पद्धतीने माहिती. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही बाकीचेही आहे, आणखीन प्रपत्र ब मध्ये अधिकाऱ्यांची नावं दिलेली आहेत. उदाहरणादाखल प्रादेशिक उपसंचालक, सहाय्यक उपसंचालक,
सहाय्यक संचालक यांचा भ्रमणध्वनी क्रमांकही इथं जोडायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्वीचा जो काही शासन निर्णय आहे, पवित्र पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित, म्हणजे ही संपूर्ण भरती प्रक्रिया ही पवित्र पोर्टल मध्ये करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे आणि त्याचाच आधार घेत आता हे एक परिपत्रक जारी केलेले, माहिती मागवण्यास सुरुवात केलेली आहे. कधीचा आहे? 3 डिसेंबर 2025. आता याला जवळजवळ वर्ष पूर्ण होतील किंवा 8-10 महिने याला पूर्ण झालेले आहेत आणि हे परिपत्रकाचा आधार घेत यामध्ये संपूर्ण प्रणालीविषयी माहिती दिलेली आहे. शासन निर्णय जो कधीचा 7/2/2019 अन्वये बरोबर अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी उत्तमतम गुण प्राप्त उमेदवारांमधून पवित्र पोर्टल व्हिजिबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे निवड करण्याबाबतची कार्यपद्धती विविध करण्यात आली. आता ही कार्यपद्धती दिलेली आहे. आता संपूर्ण हा जुना GR आहे, तुम्ही उपलब्ध सगळीकडे असेल, तुम्ही तो डाउनलोड करून घ्या किंवा उपलब्ध करून घ्या. शासन निर्णय काय केलेला आहे, म्हणजे ही भरती प्रक्रिया कशा पद्धतीने पवित्र पोर्टलद्वारे अवलंबली जाईल या संपूर्ण माहिती याच्यामध्ये अपलोड करून तो किंवा तशा पद्धतीने एक शासन निर्णय दिला गेलेला आहे आणि त्याचा अवलंब आता होताना दिसतोय. ती माहिती मागवण्यात आलेली आहे आणि ती माहिती कशा स्वरूपाची आहे ते सुद्धा आपण बघितलं की जी कुणासाठी आवश्यक आहे, काय माहिती भरायची आहे ते पण दिलेले. म्हणजे एक आनंदाची बातमी आहे की जी काही आश्रम शाळांची भरती आहे ती सुद्धा ही पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे. त्यासाठी ही माहिती मागवण्यात आलेली आहे. लॉग इन युजर ID असेल, पासवर्ड असेल, या सगळ्या गोष्टी. माहिती खूपच महत्त्वपूर्ण आहे. या संपूर्ण भरती प्रक्रियेशी संलग्न असणारे जे कोणी विद्यार्थी मित्र असतील, शिक्षक वर्ग असतील, त्यांना आता एक पारदर्शकता या संपूर्ण प्रक्रियेद्वारे येईल आणि एक चांगल्या पद्धतीचं भरती प्रक्रियेचा अवलंब याद्वारे होईल अशी आशा करतोय. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा, शेअर करायला मात्र विसरू नका जे कोणी याशी संलग्न असेल. चला विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक वर्गांनो, थांबतोय इथं. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह. गुड बाय अँड टेक केअर.